नमस्कार मित्र आणि मंडळी. माझं नाव सुशील असून मी पुण्याचा रहिवासी आहे. मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि आज माझ्या जीवनातील एक घटना इथे सांगत आहे. पुण्यामध्ये सर्व गोष्टी असल्यामुळे मला लहानपणापासूनच पुण्यातच राहावे लागले. माझी खूप इच्छा होती की मी हॉस्टेलला राहावं आणि बाकी मुलांसारखी धमाल करावी. पण ते कधी जमलंच नाही. बरं असू द्या. मी आपला अधिक वेळ न घेता सरळ माझ्या कथेवर येतो. माझे आई व बाबा दोघे पण सरकारी नोकरीवर आहेत. त्यामुळे ते सकाळी घराबाहेर पडतात. ते थेट संध्याकाळीच घरी येतात. मग अशा परिस्थितीत घराची देखभाल कोण करेल? या प्रश्नांवर उत्तर म्हणजे त्यांनी एक मोलकरीण ठेवली, जी घरातील सर्व कामे करेल. माझ्या घरात मी एकटाच मुलगा आहे. मला भाऊ-बहीण कोणी पण नाही. मी एकटा असल्याने माझे खूप लाड व्हायचे. पण घरात मला खेळायला कोणीच नव्हतं. शिवाय कामवाली बाई. मी लहान होतो. तेव्हापासून आमच्या घरी ती एकटीच कामवाली बाई होती. मागच्या महिन्यात तिने तिच्या जागी आपल्या मुलीला कामासाठी पाठवलं. तिच्या मुलीच्या येण्याने आमच्या घरी कुणाला पण काही फरक पडत नव्हता. आम्हाला फक्त दिवसभर घरी कोणीतरी राहणार हवं होतं. माझं वय सध्या 22 वर्षे असून मी मागच्याच वर्षी MBA पूर्ण केलंय आणि आता नोकरी शोधत घरी आहे. जेव्हा पहिल्यांदा आमच्या कामवालीने तिच्या मुलीला पाठवलं, मी तर तिला पाहून दंग झालो. ती कमालीची सुंदर होती. तिला पाहून असं वाटायचं की देवाने हिला बनवताना खूप वेळ काढून बनवलं असावं. तिला पाहून कुणी पण तिच्यावर फिदा होईल, असंच तिचं रूप होतं. या सर्व गोष्टीत मी तुम्हाला तिचं नाव सांगायचं विसरलो. तिचं नाव गीता आहे. गीताची रोज बहुधा 32 इंच असावेत, ज्यांना पाहून कुणी पण तिला उपभोगण्याचा विचार करेल. गीताचे वय 18 वर्ष होतं, पण तिच्या शरीराची वाढ लवकर झाल्याने ती 21 वर्षाची वाटायची. पहिले काही दिवस गीता कामाला यायची तेव्हा खूप कमी बोलायची, पण नंतर हळूहळू ती माझ्यासोबत खोलू लागली. आम्ही दोघे पण सारख्याच वयाचे असल्याने आमची लवकरच मैत्री झाली. आता गीता सकाळी घरी आल्यावर पहिले आपले सर्व कामं आटपून घ्यायची आणि मग माझ्या खोलीत येऊन माझ्याशी गप्पा मारत बसायची. मी तिला कधी माझ्या लॅपटॉपवर गाणे दाखवायचो तर कधी नवीन आलेला सिनेमा. ती पण हे पाहून थोडे खुश व्हायची. हळूहळू आम्ही दोघे जवळ येत गेलो. माझ्या मनात पण तिला उपभोगण्याची इच्छा होती आणि मी योग्य वेळ येण्याची वाट पाहत होतो. एके दिवशी गीता तिचे काम आटपून माझ्या खोलीत येत होती. तेव्हा मी लगेच माझ्या लॅपटॉपवर एक हॉट सीन असलेलं गाणं लावलं. थोड्याच वेळात गीता आली. मी तिच्याकडे लक्ष न देता लॅपटॉपकडेच पाहत राहिलो. ती पण माझ्या बाजूला येऊन लक्षपूर्वक पाहायला लागली. एक व्हिडिओ संपल्यावर मी तिच्याकडे पाहिलं तर गीताचा चेहरा पूर्णतः लाल झाला होता. मी हळूच माझा हात तिच्या हातावर ठेवला आणि तिच्याकडे पाहत राहिलो. पण गीताने नजर खाली झुकवली. ती फक्त आपल्या पायांकडे पाहत होती. मला समजेना की हिच्या मनात काय चालू असेल. मग मी थोडं धाडस करून गीताचा हात उचलून माझ्या हातात घेतला आणि तिचा हात माझ्या मांडीवर ठेवला. मला आता काहीच कळत नव्हतं की मी काय करावं. म्हणून मी अगोदर गीताशी बोलणं करून घ्यायचं ठरवलं. लगेच मी तिला विचारले, "काय झालं गीता? तू अशी का बसलीस?" गीता काही बोलायला तयारच नव्हती. मग थोड्या वेळाने मी तिला विचारलं, "तुला तो व्हिडिओ आवडला नाही का? आवडला नसेल तर मी परत नाही लावणार तसा व्हिडिओ." आता हे गीताने ऐकून मान वर उचलली आणि मला म्हणाली, "तसं नाही. मी असं हे काहीतरी पहिल्यांदाच पाहिलं. मला असं काही पाहण्याची सवय नाही." एवढं बोलून परत ती शांत झाली. मग मी परत तिचा हात पकडला आणि विचारलं, की "तुला कसं वाटलं ते पाहून? आवडलं की नाही? मी शपथ घेतो की ही गोष्ट आपल्या दोघातच राहील. आता तरी तू बोल." ती शपथ घेतलेलं पाहून गीता आता बोलायला लागली. ती म्हणाली, "मला हे आवडलं की नाही ते माहीत नाही. पण मला सू करतात ना, तिथे काहीतरी गुदगुल्यासारखं झालं होतं. पण खूप मस्त वाटलं मला." गीताच्या तोंडून हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला आता वाटलं की लवकरच गीतासोबत मला करायला मिळेल. मी लगेच तो व्हिडिओ परत लावला. आम्ही दोघे पण आता सोबतच तो व्हिडिओ पाहत होतो. व्हिडिओमध्ये करायच्या सीन आले की गीता थोडी लाजायची, पण तिने व्हिडिओ पाहणं बंद नाही केलं. मी आता हळूच तिचा हात घेऊन माझ्या बाबूराववर ठेवला. माझा बाबूराव हे सर्व पाहून पूर्णपणे आपल्या आकारात आला होता. गीताचा हात लागताच बाबूराव अजून टणटण करायला लागला. अगोदर तर गीताने लगेच आपला हात मागे ओढून घेतला.
मी परत काही वेळाने तिचा हात घेऊन पुन्हा माझ्या बाबूराववर ठेवला. ह्यावेळेस तिने आपला हात काढून घेण्याची काही घाई केली नाही. हे पाहून मग मी पण तिला ओढून माझ्याजवळ घेतलं. माझ्याजवळ येताच गीताने माझ्या बाबूरावला पॅन्टवरूनच आपल्या दोन्ही हातात पकडलं. हे पाहून मी सरळ तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले आणि चुंबन घ्यायला सुरुवात केली. गीता पण चुंबन घेण्यात माझी मदत करत होती. मी तिचे चुंबन घेत असतानाच माझे हात तिच्या नाजूक देहावरून फिरायला चालू केले. गीता पण आता कामुक झाली होती आणि तिने माझ्या पॅन्टची हुक काढून माझ्या चड्डीतून माझ्या बाबूरावला मोकळं करून आपल्या हाती घेतलं. तिच्याकडून मला एवढी अपेक्षा नव्हती, पण एवढं पाहून मग मी सुद्धा आता जास्त वेळ न लावता तिचे कपडे काढायला सुरुवात केली. पहिल्यांदा मी तिचा टॉप काढला आणि तिच्या बॉलला माझ्या हातात घेऊन दाबायला सुरुवात केली. तिच्या बॉलला दाबताच तिच्या मुखातून आह ओह असे आवाज निघायला सुरुवात झाली. थोडा वेळ गीताची बॉल दाबून झाल्यावर मी एक बॉल माझ्या तोंडात घेऊन लहान मुलासारखे तिचे बॉल चोखू लागलो. गीता माझ्या बाबूरावसोबत खेळत होती. तिने माझी पॅन्ट माझ्या शरीरापासून वेगळी करून टाकली होती. मी 2 मिनिटांसाठी तिच्यापासून वेगळा झालो आणि माझे शर्ट पण काढून मी पूर्णतः नांगडा झालो. मला उघडा झालेला पाहून गीताने आपले हात डोळ्यांवर झाकून घेतले. मी हळूच तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. तिच्या हातांना डोळ्यासमोरून काढलं आणि माझा पप्या तिच्या हातात दिला. तिने पुन्हा एकदा माझ्या बाबूराववर आपल्या हाताची जादू दाखवायला सुरुवात केली. मग मी तिच्या डोक्याला पकडून माझ्या बाबूरावकडे ओढलं. तिने लगेच समजून घेतलं की मी तिला बाबूराव चोखायला सांगतोय. तिने थोडाही वेळ न लावता लगेच माझा बाबूराव तोंडात घेतला आणि चोखायला सुरुवात केली. ती माझा बाबूराव खूप मस्तरित्या चोखत होती. म्हणून मी तिला विचारले, या अगोदर तू किती बाबूराव घेतले आहेस? तेव्हा ती लाजत म्हणाली, आतापर्यंत 4 घेतले आहेत आणि हा 5वा. एवढं बोलून तिने माझ्याकडे पाहत मला डोळा मारला आणि पुन्हा बाबूराव चोखायला लागली. थोड्याच वेळात मला वाटले की आता जर मी गीताला नाही थांबवलं तर माझा बाबूराव लगेच धार सोडेल. म्हणून मी गीताला थांबवलं आणि माझा बाबूराव तिच्या मुखातून बाहेर काढून घेतला. मग मी गीताला माझ्या पलंगावर झोपवलो आणि तिने उरलेले कपडे काढायला सुरुवात केली. गीताने पिवळ्या रंगाची ब्रा आणि चड्डी घातली होती. तिचा टॉप व ब्रा तर मी अगोदरच काढला होता. मग मी आता तिची पॅन्ट हळूहळू खाली सरकवत तिच्या पायांपासून वेगळी केली. गीताच्या चड्डीवरूनच एकदा मी तिच्या चिमणीला माझ्या मुठीत दाबून घेतलं. तसं तिचा जीव कासावीसा झाला. ती स्वतःच तिचे उरलेले कपडे काढू लागली. मी तिला थांबवलो आणि गीताला उलटी करून झोपवलो. आता गीताची गोरी पाठ आणि मोठे टरबूज माझ्या डोळ्यासमोर होते. तिच्या नितंबावर 2-3 थपके मारून मी तिची चड्डी पण काढून लागलो. तिची चड्डी काढून झाल्यावर मी लगेच तिला सरळ केलं आणि पाहतो तर काय, तिच्या चिमणीजवळ एक पण केस नव्हतं. अशी चिकनी चिमणी पाहिल्यावर मी लगेच माझे तोंड तिच्या चिमणीवर ठेवून चाटायला सुरुवात केली. गीताने माझ्या केसांना आपल्या हातात धरून माझे डोके ती चिमणीवर दाबत होती. थोड्या वेळानंतर ती मला म्हणाली, आता अजून सहन करू शकत नाही, लवकर मला करून टाक. असे म्हणून तिने मला तिच्या अंगावर ओढून घेतलं आणि माझ्या पोपटाला चिमणीच्या भोकावर ठेवलं. आता मला फक्त धक्का मारायचा होता आणि धक्क्याने माझा पोपट तिच्या चिमणीत घुसणार होता. मी माझ्या पोपटाला तिच्या हातातून सोडवून घेतलं आणि अगोदर तिच्या चिमणीत बोट घालून पाहिलं. मग मी एक जोरदार धक्क्याने माझा पोपट तिच्या चिमणीत घुसवला. पहिल्या झटक्यात अर्धा पोपट तिच्या आतमध्ये गेला होता. मी लगेच न थांबता 2-3 धक्के मारून पूर्ण पोपट आतमध्ये घुसवला. शेवटचा धक्का मारल्यावर गीताच्या तोंडून एक आह निघाली. मी तिचा त्रास कमी व्हावा म्हणून 2 मिनिट थांबलो, तर तिने लगेच खालून आपली कंबर वर उचलून धक्के द्यायला सुरुवात केली. तिचा हा उत्साह पाहून मी पण ताबडतोब करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने मग मी तिला उलटी करून झोपवलो आणि तिच्या कमरेखाली 2 उश्या ठेवल्या, जेणेकरून तिची चिमणी उपडी पडावी. गीताने आतापर्यंत एक रस सोडला होता. मग मी मागच्या बाजूने तिच्या चिमणीत माझा पोपट टाकला. या स्थितीत माझ्या पोपटावर थोडा अधिक दबाव पडत होता, म्हणून लवकरच माझं पाणी निघणार होतं. मला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता, म्हणून मी माझे सर्व पाणी
गीताच्या नितंबावर सोडलं. पाणी सोडल्यावर मी तिच्या बाजूला तसाच झोपलो. गीता उठली आणि बाथरूममध्ये जाऊन स्वतःला साफ करून माझ्याबरोबर येऊन झोपली. त्या दिवसापासून मग रोजच आमचं ठरलेलं होतं. गीताचे काम आटोपून झालं की आम्ही खेळ खेळायला लागायचो. तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अनोळखी नातं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.